कालचा दिवस हा अत्यंत दुर्दैवी असा दिवस त्या ठिकाणी होता. आपल्या सर्वांच्या परिचित असलेले एक सामाजिक कार्यकर्ते श्री नंदकुमार मोरे यांचं आज पहाटे म्हणजे काल रात्री आज पहाटे त्यांचं निधन झालं. त्याचप्रमाणे आमचे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे एक जुने जाणते सभासद दादासाहेब खटके यांचंही निधन झालं आणि जिल्हा परिषद सदस्य पोपटराव काकडे यांचंही निधन झालं. ह्या तिघांना आणि त्याचप्रमाणे बाळासाहेब सोनवलकर शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक संघाचे अध्यक्ष यांचंही निधन झालं. ह्या सर्वांना या ठिकाणी सर्वप्रथम श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो. सध्या फलटण तालुक्यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या संबंधावरती विषयावरती राजकारण तापलेलं आपल्याला दिसत आहे. वास्तविक आता श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत काही दिवसापूर्वी मला वाटतं 1-2 दिवसापूर्वीच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काही वक्तव्य केलं आणि श्रीमंत रामराजे साहेबांचा जो हा कारखाना चालू ठेवण्याचा जो प्रयत्न आहे, शेअर्स भाग भांडवल जे अपूर्ण आहे ते पूर्ण करण्यासाठी जे काही प्रयत्न होत आहेत आणि त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल वगैरे अशा प्रकारचं त्यांचं हे वक्तव्य होतं. मला वाटतं हे जे सर्व राजकारण आहे त्यातलाच हा राजकारणाचा एक भाग आहे. त्याशिवाय फारसं काही त्याच्यामध्ये तथ्य असं मला वाटत नाही. कारण मुळात त्याचं कारण असं आहे की श्रीराम सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्वावरती चालणारा या भागातील एकमेव कारखाना आहे. आणि सध्या आपण जे बघतोय की सहकारी तत्वावरती चालणारा कारखाना असो किंवा खाजगी तत्वावरती चालणारा कारखाना असो, ह्या सर्वच कारखान्यांची परिस्थिती ही कमी जास्त प्रमाणामध्ये अडचणीची त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतो. ही कारखानदारी अडचणीत आलेली आपण त्या ठिकाणी पाहतो. स्वतःही ते कारखाना चालवतात, त्यांना माझ्याहीपेक्षा आणखी अनुभव असावा की कशा प्रकारे कारखानदारीमध्ये ह्या अडचणी निर्माण होत आहेत आणि किती आपल्याला आज मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावरती उभा होतोय. आणि ह्या सर्वाचा विचार करून गेल्या अनेक वर्षांचा आमचा सुद्धा ह्या सहकारी साखर कारखानदारीतला किंवा साखर उद्योगातला अनुभव लक्षात घेऊन एक आम्ही सुवर्णमध्य काढला होता. आणि त्या सुवर्णमध्याला जर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे उपस्थित असलेल्यापैकी 90-95% सभासद जर त्या ठिकाणी पाठिंबा देत असतील, तो जर ठराव त्या ठिकाणी मान्य करत असतील, मग त्या ठरावाला विरोध करण्याचं कारणच काय राहतं. आणि सहकार जिवंत ठेवायचा असेल, कारखाना जिवंत ठेवायचा असेल तर हा काढलेला मद्य स्वीकारायला काय अडचण आहे हे काही लक्षात येत नाही. मग ह्याच्यामागे राजकारणाशिवाय दुसरं काय असू शकत नाही. प्रामुख्याने श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली होती. निवडणुकीच्या संबंधाने लागणारी सर्व रक्कम आपण शुगर कमिशनरकडं चेअरमन साहेब आपण भरली होती. जवळपास 15 लाख रुपये भरले होते. निवडणूक दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जाहीर होणार आणि आदल्या दिवशी त्या ठिकाणी एक पत्र जातं आणि त्या पत्रावरती त्या ठिकाणी स्टे मिळतो. असं जर होणार असेल तर मग त्या ठिकाणी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचं आणि त्याच्या सभासदाचं नेमकं हित काय आहे हेच लक्षात येत नाही. निवडणूक झाली असती ना, निवडणूक झाली असती, कुणीही त्या ठिकाणी निवडून आला असता. परंतु त्या ठिकाणी निवडणूक ही 5 वर्षांनी व्हायलाच पाहिजे. परंतु आपल्या सोयीची जोपर्यंत परिस्थिती होत नाही तोपर्यंत ती पुढं ढकलायची असा जर विचार करून तर त्या ठिकाणी जर कोणी राजकारण करत असेल आणि जर आता म्हणायचं असेल की आमचा पाठिंबा आहे तर याला काही अर्थ नाही. निवडणूक झाली असती तर कारखान्याचे बरेचसे प्रश्न आज जे उभे राहत आहेत ते उभे राहिले नसते. परंतु त्याच्याही पुढे जाऊन मला म्हणायचं आहे की निवडणूक झाली किंवा नाही झाली, परंतु ज्या वेळेला आपण सर्वसाधारण सभा घेतो, विशेष सर्वसाधारण सभा घेतो आणि त्यामध्ये विशेष सर्वसाधारण सभेमध्ये एकच ठराव नेहमी येत असतो, एकच विषय नेहमी येत असतो. आणि तो विषय ज्या वेळेला जवळपास उपस्थित असणारे सर्वच्या सर्व सभासद मान्य करतात त्यावेळेला
ह्या सर्वांनाच काही समजत नाही असं म्हणायचं आहे का? या सर्वांना ह्या उद्योगातलं समजतं आणि हा उद्योग आपल्याला कशा प्रकारे पुढं नेता येईल असा दृष्टिकोन ठेवून सभासदांच्या मालकीचा असणारा हा कारखाना स्वतः सभासदांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला असताना त्या निर्णयावरती स्टे आणण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे याच्यामागं राजकारणाशिवाय दुसरा कुठला विषय आहे असं मला वाटत नाही. राजकारण सोडून दुसरं काही नाही. आज कारखानदारी जी काही चाललेली आहे ती आपण थोडंसं दूरदृष्टी ठेवून जर विचार केला, आपल्याला केवळ 1 वर्षासाठी नव्हे तर सातत्याने आपल्याला हा कारखाना चालला पाहिजे आणि ह्या कारखान्याच्या माध्यमातून सभासदांचं, कामगारांचं हित आणि ऊस उत्पादकाचं हित जपलं गेलं पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवूनच आपण ह्यामध्ये वाटचाल करत आहोत. आता ह्यामध्ये दत्त इंडिया असेल किंवा आणखी कुणी खाजगी व्यक्ती त्या ठिकाणी कारखानदार आहेत, या साखर उद्योगातले आहेत, त्यांनी जर साखर कारखाना एखादा सहकारी चालवायला घेतला तर तो काही खाजगी होत नाही. त्याचं स्वरूप हे सहकारी आहे, ते सहकारीच राहणार आहे, हे खाजगी होऊच शकत नाही. आणि खाजगी जर करायचं असतं तर मी आपल्याला मुद्दाम आठवण करून देतो की ज्या वेळेला हा कारखाना त्या ठिकाणी अगदी बंद पडायच्याच त्या ठिकाणी परिस्थितीत होता, त्यावेळेला चेअरमन साहेब, तुम्ही, आम्ही सर्व त्या ठिकाणी आलो. रामराजेच्या सहकार्याने आदरणीय त्या काळामध्ये पवारसाहेबांनी सुद्धा मोठं सहकार्य केलं. या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण हा कारखाना चालू केला. त्यावेळेला सुद्धा आम्हाला एक प्रकारचा सल्ला होता की हा कारखाना तुम्हाला चालवता येणार नाही, याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये बोजा आहे, कर्ज आहे, तुम्ही हा अवसायनात काढा आणि तुम्ही घ्या, अशा प्रकारचा सल्ला होता. मग खाजगीच करायचा होता तर त्याच वेळेला केला असता, परंतु तसं अजिबात न करता हा चालवण्याच्या दृष्टीने आणि सहकारीच ठेवण्याच्या दृष्टीने आणि केवळ भावनेच्या माध्यमातून हा कारखाना चालवण्याच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी आलो. केवळ भावनेच्या माध्यमात त्या ठिकाणी ऑडिट रिपोर्ट बघून आणि आकडे बघून आलेलो नाही, केवळ भावना की हा कारखाना चालला पाहिजे एवढीच भावना ठेवून त्या ठिकाणी आलो. त्याचं कारण असं आहे की तो श्रीमंत मालोजीराजे, श्रीमंत शिवाजीराजे यांनी निर्माण केलेली ती संस्था आहे आणि काही झालं तरी चालू राहिली पाहिजे एवढीच भावना त्याच्या मागं होती. आणि म्हणून तो कारखाना चालू ठेवण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यावेळेला सुद्धा आम्ही ऊस उत्पादकांना, कारखान्याच्या सभासदांना शेअर्स पूर्ण करण्याच्या दृष्टीने, नवीन शेअर्स घेण्याच्या दृष्टीने सुद्धा आव्हान केलं होतं. अनेकांनी घेतले सुद्धा, डिपॉझिट ठेवण्याचं आव्हान केलं होतं, अनेकांनी डिपॉझिटसुद्धा ठेवलं. आता ज्यावेळेला कारखाना अत्यंत अडचणीत होता त्यावेळेला कुणी मदत केली? त्यावेळेला मात्र काय राजकारण सुचलं का नाही सुचलं? त्यावेळेला कुणी मदत केली? तर आमच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनीच, आमची असणाऱ्या सभासदांनीच त्या ठिकाणी मदत केली. अन्य कुणी मदत केली? अन्य कुणी त्यावेळेला मदत केलेली नाही. आमच्या ताकदीवरती, आमच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती, आमच्या ऊस उत्पादक सभासदांच्या ताकदीवरती, आमच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या अनेकांनी त्या ठिकाणी हा कारखानासाठी निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्यांनी मदत केली, निधी त्या ठिकाणी उभा केला, हा कारखाना चालवला. पुढं जाऊन साखर उद्योग जसजशा अडचणीत आहे त्याला श्रीरामचा काही वेगळी त्या ठिकाणी कथा झाली नाही. आणि मग त्या ठिकाणी एक सक्षम असणाऱ्या जवाहर सहकारी साखर कारखान्याबरोबर गेली जवळपास 20 वर्ष आपण त्या ठिकाणी श्रीराम जवाहर अशा पद्धतीने हा कारखाना चालवत आहोत. यामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला 1800 टन दिवसाला फक्त आम्हाला ऊस गाळता येत होता. त्याच्यापेक्षा 1 टनसुद्धा जादा गाळता येत नव्हता, ही परिस्थिती होती. आता ही परिस्थिती कशामुळे होती? 2,500 टनाचा कारखाना आणि 1800 टन का गाळला जात होता हा एक वेगळा विषय आहे. परंतु त्या ठिकाणी आम्ही आल्यानंतर आम्ही काही प्रयत्न केला, परंतु ते आमचेही प्रयत्न त्या ठिकाणी अपुरे होते. मग जवाहर आल्यानंतर 1800चं आपण जवळपास 2.5 केलं, 2.5चं 3 केलं आणि गेला संपूर्ण हंगाम आपण 4-5 हजाराच्या आसपास, 4,800 ते 5,000च्या आसपास आपण प्रतिदिनी गाळप क्षमता असलेला श्रीराम सहकारी साखर कारखाना त्यामध्ये उभा करण्यामध्ये यश मिळालं. म्हणजे कुठंतरी कोणाबरोबर जाऊन त्या ठिकाणी जर फायदा होत असेल आणि तो कारखान्याचा, कामगारांचा आणि ऊस उत्पादकांचा सर्वांचाच होत असेल तर ते करण्यात चूक काय? कामगारांना वेळेवर पगार मिळत होता,
ऊस उत्पादकांना सभासदांना त्या ठिकाणी 15 दिवसाला त्या ठिकाणी पैसे देणारा हा एकमेव कारखाना ह्या संपूर्ण परिसरातला आहे. आजही पूर्णपणे कारखान्याचे ज्यांनी ज्यांनी या कारखान्याला ऊस दिला त्यांची ऊसाची बिलं ही पूर्णपणे दिलेली आहेत. कुणाचंही बिल अपूर्ण ठेवलेलं नाही. म्हणजे एक सक्षम कारखाना बनवण्याच्या दृष्टिकोनातून पुढं जात असताना काही कारणांमुळं जव्हार सहकारी साखर कारखान्यांनी त्या ठिकाणी प्राप्त साखर उद्योगाच्या परिस्थितीमुळं थांबण्याचं ठरवलं. आणि हे होत असताना आता काहीतरी मार्ग काढण्याच्या दृष्टीने आपण कोर्टामध्ये जावं लागलं. हे अनेकदा आपल्याला सर्वांना सांगितलेलंच आहे. हायकोर्टात जावं लागलं, हायकोर्टातून मान्यता घ्यावी लागली आणि हायकोर्टाने मान्यता दिल्यानंतर आपण सर्वसाधारण सभा घेतली. त्यामध्ये आपण काही एकट्या दत्त इंडियाला त्या ठिकाणी बोलवलेलं नव्हतं. ज्याला कोणाला याच्यामध्ये भाग घ्यायचा होता, लेटर ऑफ आपण इंटरेस्ट त्या ठिकाणी मागवले होते. त्यामध्ये दत्त इंडियाचं एक आलं आणि शरीयूचं दुसरं आलं. याच्या व्यतिरिक्त कुणाचं आलंच नाही. सहकारी आलं असतं तर आम्ही नक्कीच स्वागत केलं असतं. परंतु त्यामध्ये दत्त इंडियाचे जे काही टर्म्स अँड कंडिशन होते ते आपल्याला फायदेशीर होते. हा कारखाना 5चा 10 करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विषय होता. त्याचबरोबर त्या ठिकाणी जव्हारचे काही असणारे पैसे परत देणं आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये आज साखरवाडीला दत्त इंडियाच्या माध्यमातून कारखानदारी जी चालवली जाते ती अत्यंत योग्य पद्धतीने चालवली जाते. त्यामुळे त्यांच्यावरती एक असलेला विश्वास आणि शेवटी आपण ही सहकारी संस्था सहकारीच ठेवून हा खोटा प्रचार केला जातो की याचं खाजगीकरण त्याचं होऊच शकत नाही. शेवटी एवढे शेतकरी मालक असताना, सभासद मालक असताना तो खाजगी कसा होऊ शकतो? त्या सर्वांची मान्यता घेतल्यानंतरच तो होऊ शकतो, अन्यथा होऊच शकत नाही. आणि तसा करण्याचा मानसच मुळात आमच्यात नाही. तसा असता तर सुरुवातीलाच आम्ही केला असता. आत्ता करण्याची काही आवश्यकताच नाही. तो कसाही तसला कोणताही विचार त्या ठिकाणी नाही. फक्त ही संस्था चालावी, वाढावी आणि शेतकऱ्यांचे उपयोग यावी एवढाच दृष्टिकोन त्यामध्ये ठेवलेला आहे. सहकारी साखर कारखान्याचा, सहकारी धंद्याचा जर एवढा कोणाला पुळका असेल तर आपण खाजगी कारखाने कशासाठी काढले असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय? त्याचं उत्तर काय? काही उत्तर नाही. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी साखर कारखानदारी करता. ज्यावेळेला खाजगी असते तो स्वतःचा फायदा आधी बघितला जातो, मग बाकीचा बघितला जातो. त्याशिवाय पैसे कोणी खाजगीमध्ये घालतच नाही. सहकार हे वेगळं तत्त्व आहे आणि त्याच तत्त्वाने, त्याच प्रिन्सिपल्सवर कायमस्वरूपी श्रीराम सहकारी साखर कारखाना चालवण्याचा आमचा तरी निर्धार आहे. आणि आत्ताच्या घटकेला मागंसुद्धा आम्ही आव्हान केले, आत्ताही आव्हान करतो आहे की जास्तीत जास्त त्या ठिकाणी भाग भांडवल त्याचं आहे ते पूर्तता करायची. नव्याने काही गोळा करण्यापेक्षा त्याची पूर्तता करायची. आणि ते जर पूर्ण झालं आणि आमचं नेटवर्क प्लस झालं तर आम्हाला कर्ज पुरवठा मिळायला सोपं जाईल असा दृष्टिकोन ठेवून हे काम चालू आहे. परंतु त्याचबरोबर प्राप्त साखर उद्योगातील एकंदर परिस्थितीमुळे जर विचार केला तर त्या ठिकाणी कुणी सक्षम व्यक्ती एकत्रित आली असेल तर त्याच्याबरोबर जाऊन ही कारखानदारी पुढं नेणं हे अधिक शहाणपणाचं नक्कीच सर्वांच्या दृष्टिकोनातून असेल असं ह्या सर्वच उद्योगातील एकंदर परिस्थिती पाहता माझं एकट्याचंच नव्हे तर त्या ठिकाणी त्या विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित असणाऱ्या सर्व सभासद बंधूंचं त्या ठिकाणी तेच मत आहे. कारण त्यांनासुद्धा ह्यातलं काहीतरी समजतं. प्रत्येकाचं हेच मत आहे की सक्षमपणे हे पुढं गेलं पाहिजे. आज श्रीरामच्या जशाप्रमाणे प्रस्ताव आहे तसा अनेकांचा प्रस्ताव आणि अनेकांचा प्रस्ताव त्या ठिकाणी असताना त्याला शासन मान्यता देत आहे. आणि कुणाला मान्यता देत आहे? ते खाजगी तत्वावरती ज्या ठिकाणी कारखानदारी चालवत आहेत. ओमकार शुगरचं नाव आपण ऐकतोय. अनेक कारखाने त्यांनी चालवायला घेतली. ती खाजगी संस्था आहे. म्हणजे खाजगी संस्था तिथं द्यायला चालते. सहकारी कारखाने असलेले ओमकार शुगरला द्यायला चालतात आणि इतराला चालत नाहीत कारण त्या खाजगी आहेत. हा कुठला न्याय आहे हे मला काही समजू शकत नाही. तुम्ही स्वतःचा सुद्धा कारखाना चालवायला देण्यासाठी जव्हारशीसुद्धा चर्चा केली. हे काय आमच्या कानावर येत नाही अशातला काय भाग नाही आहे. ह्या सर्व गोष्टी ह्या उद्योगाच्या संबंधाने आहेत आणि आपण हा व्यवसाय म्हणून ह्याकडे बघत असताना हा चालावा असा दृष्टिकोन ठेवून शेवटी एकदा सहकारी तत्वावर चालणारी संस्था कुठली अशा प्रकारे अडचणीत आली की तिचं भवितव्य उद्या मात्र मग ते खाजगीकडे जाऊ शकत नाही हा एक फार मोठं प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उभं राहील. आमचा प्रयत्न आहे की तो सहकारीच राहावा आणि सहकारीच कायमस्वरूपी राहावा आणि तसाच प्रयत्न ठेवूनच आमचं कामकाज त्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चालू आहे.
त्याला लोकांचा प्रतिसाद काही प्रमाणात नक्कीच मिळत आहे, कारण लोकांची इच्छा आहे की ही संस्था सहकारी आहे, ती चालू राहिली पाहिजे, आपल्या मालकीची आहे ती चालू राहिली पाहिजे. मला एकच तुम्हाला सांगायचं आहे, फार आपला मी वेळ घेत नाही, परंतु ज्या वेळेला श्रीराममध्ये एका कुठल्याही साध्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचा, आमच्या सभासदाचा प्रश्न त्या ठिकाणी असतो, कुठलाही असो, तो आत आला, अगदी गव्हाणीजवळ आला आणि गव्हाणीत पाय ठेवून गव्हाणीत बसून तो कारखाना बंद पाडू शकतो. एवढी एक शेर असणाऱ्या सुद्धा ऊस उत्पादकाची सभासदाची ताकद आहे. खाजगीमध्ये मला कुठल्याही ऊस उत्पादकाने हे करून दाखव, त्याला गेटच्या आत यायलाच बंदी असते. आमच्याकडं बंदी नाही, काटा येऊन कोणी पाहू शकतं. आणि जवाहर आणि श्रीराम एकत्रित काम करत असताना सुद्धा तीच परिस्थिती होती, त्यात काही बदल नव्हता. ऊस उत्पादकांना, सभासदांना मोकळीकच होती, काही येऊन बघायची मोकळीक होती. कधी काही कुठलं त्या ठिकाणी लपवलेलं नाही, पारदर्शकता होती. वाटेल ते आरोप करायचे, टनामागं 200 रुपये मिळतात, टनामागं 200 रुपये जर मिळत असतील तर जवाहर कशाला सोडून जाईल आणि आमचा आम्हीच चालवला असता. अहो, टनाला 200 मिळतात तर तुम्हाला त्या ठिकाणी भरभरून फायदा होत असेल ना. आम्हाला जर 200 मिळत असतील, तुम्हाला किती मिळत असतील तुम्ही चालवत असताना. हे साधे विषय आहेत आणि हे जर तुम्ही सर्व लक्षात घेतलं तर ह्याच्या मागं राजकारणाशिवाय दुसरा कुठलाही विषय नाही. कुठल्या थराला कुठलं राजकारण किती न्यावं ह्याला मर्यादा असते. तालुक्यातल्या संस्था चालू राहण्याच्या दृष्टीने घेतलेले जे निर्णय आहेत, जे त्यांच्या सभासदांनी घेतलेले निर्णय आहेत, त्याच्यामध्ये जर आपली राजकीय ताकद वापरून आणि त्या ठिकाणी शासकीय ताकद वापरून जर तेवढी व्यत्यय येत आणला असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आता जो त्या ठिकाणी सभासदांची सभा घेऊन आणि सर्वसाधारण सभेमध्ये जो विषय मांडून त्या ठिकाणी मान्यता घेतली होती, याच्यामध्ये जवाहर गेला आणि लगेच त्या ठिकाणी दुसरा चालवणारा आला, असं त्या ठिकाणी आम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी प्रयत्न करून ते सर्व केलं होतं. त्याचं कारण असं आहे की कामगारांचे पगार चालू राहतील, हंगाम घ्यायचा आहे, त्या ठिकाणी हंगाम घेत असताना ऊस तोडीचे करार आपल्याला करता येतील आणि कुठल्याही प्रकारची अडचण येणार. आता मध्ये हा जो वेळ जात आहे, गेल्या जवळपास 3 महिन्यापासून कामगारांचे पगार नाही, कारण कोणी पगार द्यायचे हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. जवाहर सोडून गेलेले आहेत, त्यांनी नोटीस दिली आहे, ते त्यांचं नुकसान भरपाई द्यायला तयार आहेत. नवीन तुम्ही येऊन देत नाही, ती अडचण आहे. मग हा कारखाना चालू ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत का बंद ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत, हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. हे सर्व चालले हा कारखाना बंद पडण्याच्या दृष्टीने चाललेले प्रयत्न आहेत. आम्ही जो प्रयत्न केला की त्वरित चालू राहील, कामगारांचे त्वरित पगार चालू राहतील. आज कामगारांचे 3-3 महिने पगार नाहीत, केवळ त्यांचं चाललेलं राजकारण आहे आणि त्यामुळे हे सगळं घडून येत आहे. हे अगदी स्पष्ट त्या ठिकाणी आहे. आणि आता कुठेतरी आम्ही फार मोठं सहकार्य करतोय. तुम्ही खाजगी कारखानदार आहात, तुम्ही कशाला तुम्ही सहकार्य करणार आहात? हे बंद राहिले तर कोणाचे फायदे येते काय न समजणे एवढी काही जनता खुळी आहे का? त्यामुळे हे सगळं बोगस आहे आणि एक बोगस माणूस त्या ठिकाणी बोगस वक्तव्य करतो, ह्याच्यापेक्षा पलीकडं जास्ती काही नाही. आज कामगार अडचणीत आहेत, त्या ठिकाणी तोडणी वाहतूकदार आमच्या कारखान्याबरोबर होते, ते अडचणीत आहेत. आज आमच्या सभासदासमोर मोठा प्रश्न पडला आहे की आपला ऊस कुठं घालवायचा. ही परिस्थिती केवळ तुमच्या आणि शासनाच्या त्या ठिकाणी शासन मी म्हणणार नाही, शासनातील काही व्यक्तींच्या निर्णयामुळं त्या ठिकाणी झालेली आहे, याच्या पलीकडं काही नाही.